मालेगावात बनावट चलनी नोटा प्रकरण उघड, मुख्य सूत्रधारासह टोळीवर कारवाई। HDFC बँक सटाणा नाका मालेगाव येथे 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 11:30 वाजेच्या सुमारास बनावट चलनी नोटांचा प्रकार उघडकीस आला। ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी जमा करण्यात आलेल्या रकमेपैकी 50,000 रुपये बनावट असल्याचे बँकेच्या तपासणीत स्पष्ट झाले। या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 23/2026 भारतीय न्याय संहिता कलम 179 180 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। महिंद्रा फायनान्सचे कलेक्शन एजंट यांनी जमा केलेल्या एकूण 89,000 रुपयांपैकी 500च्या 100 नोटा बनावट असल्याचे आढळले। याबाबत सहाय्यक व्यवस्थापक फिर्यादी मोहन बापराव मुसळे सटाणा रोड शाखा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। पोलीस तपासात संबंधित रक्कम अजय राठोड यांच्या मार्फत ट्रॅक्टर हप्ता भरण्यासाठी भरली गेल्याचे निष्पन्न झाले। अजय राठोड यास या नोटा करण राठोड राहणार जातेगाव तालुका नांदगाव यांनी दिल्या असल्याची माहिती पुढे आली आहे। करण राठोडला याला बनावट नोटा बाहेरील जिल्ह्यातील एका व्यक्तीकडून मिळाल्या असल्याचे तपासात उघड झाले। पुढील तपासात संभाजीनगर येथील जय भवानी नगर परिसरात राहणारा संतोष उर्फ डिझायनर हा बनावट नोटा तयार करणारा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले। त्याच्याकडून संगणक प्रिंटर 85 GSM कागद, स्क्रीन डाय, मोबाईल, कटर आदी साहित्य जप्त करण्यात आले। तसेच अंदाजे 1,36,700 रुपयांच्या बनावट 500च्या नोटा हस्तगत करण्यात आल्या। या गुन्ह्याचा तपास तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या देखरेखीखाली छावणी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली। पुढील तपास सुरू आहे। S9 TV न्यूजसाठी गणेश शिंदे, मालेगाव। महिंद्रा फायनान्स बँकचे सटाणा नाक्यामध्ये बँक ब्रांच गणेश खारे नावाचे कलेक्शन एजंट 89,000 23 जानेवारीला बँकच्या खात्यामध्ये भरले होते। त्याच्यामध्ये बँकचे जे अधिकारी होते त्यांना असं लक्षात आलं की याच्यामध्ये 50,000चे 500 रुपयाचे 100 नोट नकली आहेत आणि बनावट टाईपचे आहेत। त्यांनी तक्रार छावणी पोलीस स्टेशनला दिली आणि याच्यावर 23/2026 SI गुन्हा काउंटरफीट नोट्स ते BNS कलमाच्या अंतर्गत दाखल करण्यात आला होता। याच्यामध्ये आम्ही तपास केली आणि बॅकवर्ड लिंकेजेस काढून 10व्या टप्प्याला जाऊन मुख्य सूत्रधार जे आहेत त्याचे नाव आहे संतोष केलसकर, त्यांना छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यातमध्ये घेतला आणि त्याच्याकडून प्रिंटिंग प्रेस, GSM पेपर, प्रिंट नोट्स आणि पेन ड्राईव्ह आणि याच्यासोबत टोटल 385 500 रुपयाचे नोट जप्त करण्यात आलेले आहेत। या गुन्ह्यामध्ये टोटल 5 लोक आमच्या ताब्यातमध्ये आहेत आणि त्यांना अटक झालेली आहे। उनके साथ में सहायक पुलिस निरीक्षक योगेश पाटिल, पुलिस हवलदार गांगुडे, पुलिस सिपाही सैयद, पुलिस सिपाही नितिन आयरे, पुलिस सिपाही वैभव आहे, पुलिस सिपाही सलमान खटीक, पुलिस सिपाही गोरख ठुमरे और छावनी पुलिस स्टेशन के प्रभारी अधिकारी दीपक जाधव का मुख्य रोल रहा। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।